धर्मांतर प्रकरण आणखी एक नवीन आता समोर आलेले त्याबाबतची बातमी। नाशिक नंतर धर्मांतराच्या प्रकरणानं उपराजधानी सुद्धा हादरली। नागपुरात एका स्वयंसेवी संस्थेच्या आड हा धक्कादायक प्रकार उघड झालाय। तरुणींशी गैरवर्तनासह धर्मांतराचा सक्तीचा प्रयत्न करण्यात आलाय। युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटीचा संचालक रियाज काझीनं हिंदू तरुणींना नमाज, रोजे आणि धार्मिक परंपरा पाळण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे। विरोध केला असता त्यानं विनयभंग करून तरुणींवर डिजिटल पाळत ठेवली। मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपीला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। नाशिक नंतर आता नागपुरातही धर्मांतराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जर तरुणींनी धर्मांतरास नकार दिला, रोजे आणि नमाज पठणास नकार दिला तर त्यांचा विनयभंग केला जायचा आणि आरोपी काझी या तरुणींवर डिजिटल पाळत ठेवायचा।